मला माहिती तुम्ही पायाचे निशाण पाहिले असेल मला माहिती त्या टन पासून नाही या ह्याच्यापासून इथून पुढे निशाण नाही जागा खालच्या घरात. त्याला म्हणलो नुसता टाइमपास करायला निघ पटकन, नाही तर ते पुढं अपार्टमेंट पर्यंत जा. आता मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 130वा दिवस आहे. तर आज शिवाजी महाराजचं दर्शन घेऊन आपण दिवसात सुरुवात करू. तर चला. हे पावसाचं रुटीनच कळत नाही. मे मध्ये पाऊस पडत नाही, मे मध्ये एकदम कडक उन्हाळा असतो. तर मे मध्ये पाऊस पडू राहिला, जून मध्ये पडतो का नाही पडतो काय माहिती. आतापासून वातावरण चेंज होऊन गेलेलं आहे. पण हे कसं अवकाळी पाऊस असतो. आता थोडासा पडू राहिला, पुढच्या वेळेस पडतो की नाही काय माहित. आता जून मध्ये. तर चला, हे असं थोडंफार पडत राहील, नंतर परत कडक ऊन पर्यंत. जूनच्या 15-16 तारखेपासून पाऊस चालू होईल. असं दरवर्षी असंच होतं. चला, पण अशा ह्याच्यामध्ये कसं बिमार पडायचे चान्सेस जास्त असते. तर आपण मागं ह्याच्यामध्ये सर्दी झाली दोन दिवसापासून. तर आपण ते गोळी घेतली, हळदी दूध ते पिलं, रिकवर होऊ राहिली हळूहळू. कालपेक्षा घसा ते दुखत होतं त्या दिवशी, काल. आज क्लिअर झालं सगळं. तर थोडंसं आहे 10-20%, तर काही होत नाही त्याला. तर चला, करण आला की नाही काय माहिती. आता ग्राउंडला कॉल करू आणि चेक करू एकदा आला की नाही. आला असं काल आलं तर घरी म्हणलं होतं आज फिक्स येणार आहे म्हणून, काय माहित काय आला की नाही. तर चला, ग्राउंडकडे निघू आता आपण. तर करण आला वाटतं ग्राउंडला. त्याची गाडी बघा, ते वर आहे वाटतं. राऊंड मारतो. मारले की नाही काय माहित राऊंड त्यांनी. तर चला, ग्राउंडवर आला होता, तयारी करू आता. वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर चला, वॉर्मअप करू आता आणि आपला वर्कआउटला सुरू करू. कुत्रे आले पा, थट ढिगाणं घालते फक्त रे. काय काढू, केली का. रावण डबल तुम्ही म्हणा एक मिनिटात 3. तर चला, वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर चला आता जॉगिंगकडे निघू. किती मासे? 3 आवरचे 3 सेट, 1-1 मिनिटाचे टाइम लावून 500 स्किपिंग. 10 मिनिटं जिकडे तिकडे करून टाकतो. चला, नाही मी परत मारायला ना, नीट मार, 1-1 मिनिटाचे नीट मार, क्लिअर. तर चला, आपला वॉर्मअप कंप्लीट झाला. तर आपण आता जॉगिंगकडे जाऊ. देव जॉगिंग करून आला, आता लवकर आला तर देव. तर चला आता. सर्दी झाल्याने थोडंसं हेच वाटत, दमच लागत थोडंसं. तर चला आता नॉर्मल आपण जॉगिंग करू त्या दिवशी केल्यावानी. हट हट. आणि आपला वर्कआउटला सुरुवात करू. हट 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 हट. व्ह्यू बघा कसा पूर्ण पावसाळ्याने व्ह्यू आला पूर्ण. चारी बाजूचा पाणी असल्याने त्याला भारी दिसतो. हे पाणी चांगलं असलं ना लय भारी व्ह्यू आला असता. आता खराब पाणी आहे. तर चला, तर जॉगिंगला चालू करता.
हाय. तर करणनी इथूनच राऊंड मारलं वाटतं, ते पण एकच मारलं वाटतं. पुढे गेलो ना माझ्या पायाचे निशाण आहे, मी व्हिडिओ काढलेला आहे. पण इथून बघितलं तिथं इथून इकडे होऊ राहिलं आणि डबल टेबल नाही, सिंगलच लेंथ म्हणजे सिंगल पळाला सिंगल चालला. ते फक्त इथून वर्कआउट केला नाही तिने, विहिरीपर्यंत गेला नाही. तर चला आता विचारू त्याला, लाईव्हच विचारू कितपर्यंत गेलता तेव्हा. मजा घेऊ एकदा. थांबा एक मिनिट. करण उलट डोकं लावी तर. हा इथून कसं येशील आता, इथून कसं येशील म्हणलो. मग इथून आतापर्यंत इथं आला असता तू. वर्कआउट करायचं आपल्याला जास्त. तू किती मारले, राऊंड किती मारले आज? कुठून? विहिरीपासून. खरं बोल बरं. मला माहिती तुम्ही पायाचे निशाण पाहिले असेल मला माहिती. त्या टन पासून नाही, या ह्याच्यापासून इथून पुढे निशाण नाही त्या खालच्या घरापासून, ते कोणतं या बाबळीपासून एवढं जवळ आलं मग वाटतं. पुढे एकतर निशाण आहे. चल तू लाईव्ह दाखवतो मी. एकतर निशाण गावता गावता पळला काय तू? थोडस साईड थोडस नाही, जाय पडत ना विहिरीपासून राऊंड मार. पळ पळ पटकन. निघ 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 निघ, काय होत नाही. मला नाही माहिती ते, जाय निघ. त्याला म्हणलो नुसता टाइमपास करायला, निघ पटकन. नाही तर ते पुढं अपार्टमेंट पर्यंत जा. आता जाय, नुसता टाइमपास करतो भाऊ. आता कसा गेला वापस? खोटं बोलला. एक राऊंड मारला म्हणे, इथून इथून एवढ्यात आला आणि लय थकला म्हणे, खाली बसला डायरेक्ट. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट, आपला जॉगिंग झाली कम्प्लीट. त्याला वापस पाठवलं मी. तर चला, असं ऐकतच नाही देऊ. त्याला जर ढिल्लं सोडलं ना ते लय टाइमपास करतो. तर चला आपली जॉगिंग झाली कम्प्लीट. थोडीशी वॉकिंग करू. वॉकिंग झाल्यानंतर मग आपल्या पुढच्या वर्कआउटला सुरुवात करू. तर चला. तो गेला. तर आपली बॉडीगार्ड आराम करू राहिली. कालू चला चला पुढच्या वर्कआउटला सुरुवात करू आता. तर इन आउट वर्कआउटचे आपले 4 सेट कंप्लीट झाले 30-30 सेकंदाचे. तर चला पुढचा वर्कआउट करतो. किती मारलेले? कुठूनपर्यंत मारला राऊंड कुठपर्यंत मारला? पहिले काय झालं तू? आता कसं मारले तू? आता पटकन ये, राऊंड मार. माझ्या सांग परत राऊंड मारायचं पाहिजे.
मग मी राऊंडच नाही मारणार तुमच्या सोबतच मी डबल मारायला आहे भाई तुला. घाम आला पाहिजे घाम असा इथं मी आल्यावर लवकर आलो होतो. त्याच वगळ आहे का नाही ते? कायच वगळ हात लाव पाहिजे पुसणार सुद्धा नाही. हात लाव पुसणार नाही लाव ना, हात तेवढं लाव. लागलेलं आहे हात लाव ते. ना एकदा त्याला पुसणार सुद्धा नाही. वगळ आलं वगळ थोडी ते ते काय तेवढं पुरं लागलंय ते वगळ नाही म्हणतोय मी. ते असं टोचलं नाही फक्त. का झोपले बांधे. चला पुढच्या वर्कआउट करतो. हाय तर आपलं स्किपिंग वर्कआउट कंप्लीट झाला. स्किपिंगचे आपण 6 ते 7 सेट मारले 100-100चे. तर चला आजचा वर्कआउट आपण इथंही एंड करू कारण का थोडंसं लवकर जायचं. तर आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आणि आजचा वर्कआउट क्लोज करू. झाले का स्ट्रेचिंग? काय बोल माईकमध्ये बोल. काय मध्ये बोल माईक. ग्राउंड काढतो का इकडे बाय? मला आवाज इकडे बाय ना ग्राउंड काढतो का? निघलं बस ना ग्राउंड. निघलं गाडी नाही निघल्यावर गाडी नाही निघलं इकडे बाय बोल ना. तुम्ही म्हणलेले ना नाही निघलं ग्राउंड काढायचं. नाही निघलं ग्राउंडला यायचंच नाही भैया. किती मार्क आणायचे ते सांगा. ते निघून नाही किती मार्क आणायचे? किती 40+? 40 45+. 45+. 40+ नाही जमणार. भिकारी का तू? 45 तर 45. 45 तर 45. नाही निघल्यावर इकडे पाय. नाही निघलं तोंड नाही दाखवायचं. नाही तोंड टाकायचं. तोंड टाकायला येईन ना मी. तोंड नाही दाखवायचं. निघलं तिकडे जायचं इकडे यायचं नाही. तोंड नाही दाखवायचं. निघलं तर ते नाही निघलं तर इकडे मग तुला हार घालतो गोळ्या ते. नाही निघलं तर निघल्यावर ना. चला स्ट्रेचिंग करू आता. चॅलेंज निघत नाही तो भैया. कोणतं चॅलेंज? नाही पडल्यावर हां पडल्यावर नाही आता नाही. कोण होता ती पोरग? काय नाही थांब 10 मिनिटं स्ट्रेचिंग करतो.
नायलॉनचं वॉटरप्रूफ राहतं का काय ते जॅकेट? हां इथं आहे वाटत 700. हे पण 70 कॅपवालं आहे आणि सूट होईन असं डायरेक्ट खाली त्याला यायचं ना. रोल आणतो किती एकदम पतलं आहे. कॅपला पण हे म्हणजे डायरेक्ट फुल पॅक. मला बरोबर येऊन मला खूप मोठं होईल. आहे का आता हे? काय नव्हतेच काय 800. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. नाही